मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पुस्तकातील 12 नंबरचा धडा धाडसी मुकुंद। पोळ्याचा सण होता। म्हैस गावात धमाल उडालेली होती। शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना अंघोळी घालून स्वच्छ केले होते। लाल, हिरव्या, भडक रंगांनी सर्व बैलांना रंगविले होते। रंगीत शिंगावर रुपेरी बेगड चमकत होती। लोकरीचे रंगीत गुबगुबीत गोंडे डुलत होते। पाठीवर सुरेख झुली टाकलेल्या होत्या। गळ्यात कवड्यांच्या माळा घातल्या होत्या। घुंगरांचे पट्टेही खुळखुळत होती। तर म्हैस गाव हे जे गाव आहे त्या गावामध्ये बैल पोळ्याचा सण साजरा करत आहेत। त्यात त्यांनी बैलांना कशा पद्धतीने सजवलंय ते इथे सांगण्यात आलेलं आहे। पुढे बघूयात। शेतात राबणाऱ्या बैलांचा हा सण। घरोघरी त्यांच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता। संध्याकाळ झाली तशी बैलांची मिरवणूक निघाली। ती आता गावातल्या मुख्य रस्त्याने मिरवत चिंचवनाच्या ओढ्याच्या वाळवंटात आली। बैलांना गव्हाच्या खिचड्यांचा खुराक मिळाला। ताशे ढोल कडकडून गरम झाले। शिंग तुतारीच्या ध्वनींचा तुतार्यांचा ध्वनी आभाळात चढू लागला। मुठी भरभरून उधळलेल्या गुलालाने सगळे लालीलाल गुलमोहरागत झाले। म्हैस गावामध्ये पोळ्याचा सण आहे हे आपण पाहिलं। तर त्यांनी बैलांना सजवलं आणि नंतर बैलांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य केला। नंतर बैलांची मिरवणूक काढली। मिरवणूक काढताना त्यांनी गावातल्या मुख्य रस्त्याने मिरवत चिंचवनाखालच्या ओढ्यांच्या वाळवंटात आणली मिरवणूक बैलांची। आणि बैलांना नंतर त्यांनी काय केलं, गव्हाची जी खिचडी असते त्याचा खुराक दिला बैलांना। नंतर आणि मिरवणुकीमध्ये त्यांनी काय केलं, ताशे ढोल असे वाजवत चालले होते आणि ते वाजवत गरम झाले असे तर सांगितलंय। आणि शिंग तुतार्यांचा म्हणजे शिंगासारख्या आकाराची जी तुतारी असते त्याचा ध्वनी आभाळ चढू लागला। म्हणजे असं खूप छान असा आवाज त्या तुतार्यांचा वाजवू लागला आणि सगळेजण गुलाल उधळू लागले आणि त्यामुळे सगळीकडे लालीलाल गुलालाचा कलर सगळीकडे झाला आणि सगळं गुलमोहरागत झाले। वरच्या आळीतून जगदाळ्यांची बैल वाजत गाजत आली होती। त्याच गावातल्या एका वरच्या आळीमधून कुणाची बैल आली, जगदाळ्यांची। ढोल दणानत होते। ढोल ताशांचा आवाज तर चालूच होता। पोरं ढोरं वाखाचे आसूड वळून कडाकड आवाज काढत होती आणि पोरं ढोरं सुद्धा बैलांच्या मिरवणुकीत बैलांच्या मागत चालले होते आणि ते वाखाचे आसूड वळून त्याचा आवाज काढत होते। आवाजाला बुजून नवखी बुजरी बैल पळत होती। म्हणजे ते आवाजाला घाबरून पळायचे। जो तो पळत्या बैलांचं शिंग लागू नये, दुसणी लागू नये म्हणून सावधपणे बाजूला होत होता। तर बैलांच्या त्यांनी मिरवणुकी काढल्या एकामागे एक सगळ्या गावातल्या आणि ढोल ताशे वाजवत होते। परत शिंग तुतार्यांचा आवाज गुणगुणत होता आणि गुलाल पण उधळला जात होता आणि जे असे सूड जे वाजवायचे कडाकड आवाजाने त्याला घाबरून बैल पळायचे। आणि मग ते पळत्या बैलांच्या आपल्याला शिंग लागू नये म्हणून त्यांनी दुसणी बसू नये म्हणून सगळेजण आपलं संरक्षण करण्यासाठी बाजूला सरकायचे। या गर्दीतच कुणाचं तरी 4-5 वर्षाचं पोर रस्त्यात आलं आणि मागूनच एक बैल बेफान होऊन धावत पळत येत होता। धावपळीत त्या बारक्या पोराकडे कुणाचं लक्ष नव्हतं। पोर आरडाओरड ऐकून भेदरून रडत रस्त्यावर उभं होतं। तर बैलांची मिरवणूक चालू होती आणि मिरवणूक चालू असताना रस्त्यातच एक छोटं 4-5 वर्षाचा मुलगा रस्त्यातच आला आणि बैल मिरवणूक घाबरून पळतच होते आणि असाच एक बेफान होऊन धावत पळत एक बैल येत होता आणि
ह्या सगळ्या धावपळीत त्या छोट्या मुलाकडे कुणाचंच लक्ष नव्हतं आणि तो मुलगा भेदरून म्हणजे एकदम घाबरून रडत रस्त्यावरच उभा होता. रस्त्याच्या कडेला एका दुकानाच्या फळीवर मुकुंद उभा होता आणि तिथे जवळ एका रस्त्यात दुकानाच्या फळीवर मुकुंद उभा होता. त्याचे लक्ष त्या पोरावर चटकन गेलं. पोर रस्त्यात भेदरलेलं म्हणजे एक पोर रस्त्यात घाबरलेलं, बैल धावत आलेला, फळीवरून दान कडवणी मारून मुकुंद वेगाने पुढे आला. मुकुंद पुढे आला आणि त्याने काय केलं, बारक्या पोराला पोटाशी धरून रस्त्यातच गुडघ्यावर वाकून बसला आणि त्याच पुढून असे बैल पळत येत होते आणि सगळीकडे गर्दी झालेली होती. लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मागे सरकत होते आणि तो 5 वर्षाचा मुलगा रस्त्यात उभा राहिला आहे आणि त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही हे ज्यावेळेस मुकुंदाने पाहिलं त्यावेळेस तो तिथं आला. त्याने त्या 5 वर्षाच्या पोराला पोटाशी धरलं आणि वाकून रस्त्यातच गुडघ्यावर वाकून तो बसला आणि बेभान झालेला बैल उधळत पुढे निघून गेला. घाबरलेल्या सगळ्या लोकांना खूप बरं वाटलं. मुकुंदच्या धैर्याची शौर्याची तारीफ झाली, जो तो नवल करू लागला. जीव वाचवलेल्या बारक्या पोराच्या आई बाबांनीही मुकुंदचं तोंड भरून कौतुक केलं, त्याला शब्बासकी दिली. मुकुंदच्या धाडसाचं कौतुक सगळ्या म्हैस गावानं केलं. तर या धड्याचे लेखक आहे राजा मंगळवेडकर आणि ते काही शब्दार्थ दिलेले आहे. बेगड, बेगड म्हणजे रंगीत चमकीचा कागद, खुराक म्हणजे सकस अन्न, ध्वनी म्हणजे आवाज, वाख म्हणजे वनस्पतींच्या सालीपासून निघणारा भाग, तंतू, आसूड म्हणजे चाबूक, नवखी म्हणजे नवीन, भेदरणे म्हणजे घाबरणे, उधळणे म्हणजे बेफाम होऊन पळणे, बेफाम होऊन पळणे, तारीफ म्हणजे कौतुक. तर मुलांनो, अशा प्रकारे ह्या धड्यामध्ये आपण पाहिलं की मुकुंदने एका छोट्या मुलाचा जीव वाचवला. तर कसा वाटला तुम्हाला हा धडा? जर हा धडा आवडला असेल तर अशाच नवीन नवीन धड्यांचा अभ्यास करण्यासाठी, कवितांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.